सुपणे गावाचा आणि पुष्यगावचा काय इतिहास आहे ते. पुष्यगावचा राहणं एका 3 तासात आम्हाला बैल घेऊन आम्ही 20 तास की मुलं त्या कारगिल पाठवताय ना आपले ना 5 वर्ष झाले मला मैदान जसं पुशेगावचं जवळ आहे तसं झोप स्नॅप सुद्धा टाकला इथं आल्या मला म्हणले गाडी तुला हाणावी लागणार आहे. ड्रायव्हर आपला सेमीला पडलाय. मित्रांनो तुम्ही बघू शकता आजचं हिंद केसरी पुसेगावचं भारतातलं पहिलं मानाचं मैदान आहे. त्याची 2 नंदी मानकरी आहेत त्यांची आपण मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत. नमस्कार दादा. नमस्ते. तुमचं नाव सांगा. अमित पाटील. काय सांगताल आजचा गुलाल कुणाला अपेक्षित नव्हता की बाबा ही चेहरा दिसतील म्हणून? नाही सेवागिरींचा महाराजांचा आशीर्वाद असेल तर कुणालाही गुलाल पाप ही भेटू श्रद्धा शकते. पाहिजे. हा. महाराजांचा पण आशीर्वाद की असं की जे पहिल्यापासून या नादात आहेत मनापासून बैलावर प्रेम करणार आहेत त्या माणसाने हे आशीर्वाद भेटतो. अजून आनंद कसा आहे गुलालाचा? आनंद काही चांगलाच आहे. आता एवढ्या मोठ्या मैदानात राहणं म्हणजे काही साधी सोपी गोष्ट नाहीये. खोंडाचं नाव काय? आदत आहे म्हणतात. सरकार डॉन. सरकार डॉन. ही आदत नाहीये. ही 3 दाते आणि 3 दुसरा आहे. त्या दुसऱ्याचं नाव काय? कारगिल. बसणं तुम्ही या क्षेत्रात आहे. मला कळत नव्हतं तेव्हापासून पुष्य गावात होतं. ज्यावेळेस मला कळत नव्हतं त्यावेळेस 3 गाड्या एका दिवशी फायनलला राहिलेल्या. शी आता वर मैदान आहे खाली धाब्याच्या खाली मैदान होतं. तेव्हा 1200 फूट रान होतं. बर. तेव्हा 3 गाड्याचे ड्रायव्हर पण नसायचे. चकड सोडणारे काही चकड पण नव्हतं. फायनलला खाली गेल्यानंतर चकड आणलंय धरून. म्हणजे तुम्ही एवढ्या वर्ष म्हणताय कळत नव्हतं तेव्हापासून म्हणजे तुम्ही थोड्यासाठी राहत होती गाडी? नाही एकाडे एक दिवस म्हणजे एकाडे एक वर्ष पहिलं कंटिन्यूस राहिलेलीच आहे मैदानला गाडी. असं नाही की पुष्यगावला आपली राहतेच की गाडी राहतेच. म्हणजे 1 ते 2 वर्ष क्लब आधीमध्ये जाते किंवा कंटिन्यूस राहते. म्हणजे अशी काही हे नाही की तो हिंद केसरी किताब आता तसं आम्ही मोजतच नाही. नाही पुसेगावचा पुष्यगावचं पण सांगतोय मोजतच नाही. पण ज्या जुन्या माणसं आहेत ना जुने ज्येष्ठ माणसं आहेत ते तुम्हाला विचारलं ना त्या नावाचं किंवा सुपण्यातली गाडी सुपण्यातली बैल त्यावेळेस तुम्हाला ते आवर्जून इतिहास सांगतील की सुपणे गावाचा आणि पुष्यगावचा काय इतिहास आहे ते सांगतील. महाराजांचा आशीर्वाद सुपण्या गावावर भरपूर आहे. आज आमच्याकडे बैल नव्हता आज पळवाय. आमची 2 खोंड आदतच्या आहेत गोल्या आणि चान पण बारकी होती. त्या दिवशी फायनल राहिली जास्त तक्रार झाला म्हणून आज पळली नाही. ती पण घरची गाडी पण ती कॅन्सल केली खोंडांची आणि 6 बैलांचं नियोजन केलेलं. हा बैल आम्ही घ्यायच्या स्वरूपात बोलवलेला आणि अचानक म्हणजे महाराजांचीच ही गट पळून झाल्यानंतर बैल आपल्या नावा पळतून देतात आपल्याला बैल. शेज मोठा म्हणजे विजय शेठचा असं म्हणजे जे उपकार आहेत ना म्हणजे त्यासनी कुठं पांढरीत आम्हाला बैल देणं आणि या पुष्यगावचं राहणं एका 3 तासात आम्हाला बैल घेऊन आम्ही गोलाला राहतोय. शेच मोठं आमचं भाग्य आहे पुष्यगाव नगरीत. दादा नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव विजय रामदास सगळे. काय सांगताल आजच्या गुलाला बद्दल? आनंद आजचा गुलालचा आनंद तर म्हणजे एवढा आनंद आयुष्यात कधी झाला नाही आणि हा आनंद फक्त आम्ही दादामुळेच झाला. हो. का बरं काय सांगताल? म्हणजे विषय असा आहे की आम्ही तिकडे यायचं हे आमच्या स्वप्नात पण नव्हतं. आणि दुसरी गोष्ट आम्ही दादाचं नियोजन करते नाही तर आम्ही इथे येतच नाही तर गुलालच भेटता नाही. म्हणजे मग पुन्हा कोणाची म्हणता येणार. बेस महत्वाचा आहे ना. सुरुवात कुठून नियोजनापासून? नियोजन तिथून झालं म्हणजे सर्व आपल्यावर उपकार त्यांचेच झाले. ड्रायव्हर कुठला होता? ड्रायव्हर गट ज्यावेळेस पाहिला तेव्हा बबलू ड्रायव्हर वेचल्याचा होता. शिमेला पण बबलू ड्रायव्हर वेचल्याचा होता आणि शिमेला त्याला थोडी पुढे जाऊन दुखापत झाली. त्याच्यानंतर शंभू ड्रायव्हर वाघावचा आमचा मेहना तो फायनलला तो बसलेला गाडी. हा कुठलं गाव त्यांचं? शंभू फायनलला बसलेला तो वाघावचा आणि वेचल्याचा बबलू. नमस्कार. नमस्कार. तुम्ही मागाशी म्हणत होता की बाबा मुलांमुळे काहीतरी सांगत होता की बाबा आपले मुलं म्हणजे आपल्या घरची देव आहेत. ऍक्च्युअली तुम्हाला सांगू का 24 तास या शेतने बघितलं काल एका दिवसामध्ये 24 तास की मुलं त्या कारगिल बशी असतात. रात्री 2 वाजता उठली आंघोळ केली शेण घाण लुटून बिटून काढून प्रत्येकाला पाणी तापून देण्यापासून या पोरांचं ऍक्च्युअली देव या लहान बाळातनीच आहे. ती समजलं पाहिजे. ते समजलं पाहिजे. आणि त्यांनी सांगितलेलं की काल सांगितलं गाडी 100% गुलाब राहणार का राहणार. अमित पाटलांनी नियोजन केलं की परफेक्ट गाडी राहती म्हणजे राहती. अशी माझी दुसरी वेळ आहे अशी अनुभव. आणि कसं जुनी माणसं आहेत आम्ही म्हणजे वय झालं पण आम्ही आमचा ऍक्च्युअली माझा व्यवसाय मोठा धंदा वडाप. तरी पण ह्या झाला. पण आता कसं झालं की या माणसांना आपलं म्हणजे 3 महिन्यापूर्वी मागायला आलेलो की बाबा आपलं नियोजन बघ मला हे बैल दे ते बैल हो बघू कसं असतं लगेच माणूस टिकून घेत नाही. सांगितलं बरं आमचा मुंबईला भाव आहे आणि आमचे संजय माने मारुडवाडीकर आहेत. ऍक्च्युअली संजय माने मारुडवाडीकर आमचे मेहुणे ऍक्च्युअली त्यांच्यासाठी कारगिल घेतलेला आहे तरी. हो म्हणजे आम्ही पाहुणे सगळे एका जागी असतो. आणि कितवीला आहेत ती दोघं?
ही त्रिमूर्ती किती आहे त्रिकुट त्रिकूट त्रिमूर्ती आहे. एक काय 5वीला आहे, कोण 7वीला आहे, कोण 6वीला असे आहे तिघ जण. होय शाळेत पाठवताय ना शाळा जाते ती. फक्त मैदान असल्यावर नाही माहिती शाळा सुट्टी करायला आवडतो काढायला मग. होय हो. शाळा आपली आहे ना. चालते आजच्या गुलाला बद्दल काय सांगताल तुम्ही अहो कसं आहे आज ह्या मला माणसामुळे तुम्ही बघितलं तुम्हाला हाताला लागलं होतं, तरी तुम्ही तिकडे फोनवर सांगत होता की एवढा सगळ्यांना आनंद आज तुम्हाला झाला सांगू का कॉलवर. आज भले ऐकलं भले सगळं. एकेकांचं आयुष्य गेलं या पुशेगाव मध्ये तरी गुलाला घावलेला नाही. पण आज ह्या माणसानं संजय माने मारुडेवाडीकर या कारगिलला गुलाला मिळवून द्यायचं अमित पाटील सुपनेकर. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? तर माझं नाव रवींद्र बाबासाहेब बोंडारे. कधीपासून आहे तुम्ही या क्षेत्रात? या क्षेत्रामध्ये म्हणजे दादा आणि ते बी या क्षेत्रामध्येच होते पहिल्यापासून, लहानपणापासून या क्षेत्रामध्येच आहे. चालते काय सांगताल आजच्या गुलाला बद्दल? आजच्या गुलाबाचा मानाचं मैदान म्हणजे हिंद केसरी. हिंद केसरी मानाचं मैदान कुशेगावकर. आमच्या मनात बी वाटलं नव्हतं का आम्ही हिंद केसरी उभा या गुलाब नंबर नियोजन केलं. गुलाल घेणार. गुलाल घेणार म्हणजे घेतलाच. घेतलाच. भावना तुम्ही बघू शकता आज जी हिंद केसरी मैदान पहिला क्रमांक आहे त्याचा जो ड्रायव्हर आहे त्याची सुद्धा आपण मुलाखत घेणार आहोत. नमस्कार भावा. नमस्ते. तुझं नाव सांग. माझं नाव शंभूराज पवार वाहगाव. वाघाव वाय तालुक्यातलं नाही आपलं कराड तालुका. कराड तालुक्यातलं. कराड तालुका. स्वप्न असते काय काहींचं हिंद केसरी सिंदकेसरी स्वप्न असतं. स्वप्न आमचंही गेले 5 वर्ष झाले हे स्वप्न आहे की पुसेगावला तू जटतोय म्हणजे. जगत्या. होय. 5 वर्ष म्हणजे गावातला बैल पळायचा आता म्हणजे आता पोहते निशान त्याच्या बरे आता तेव्हापासून जे नाद लागलेला हा. तो कंटिन्यू नाद अजून चालू आहे. तेव्हापासून एक मनात इच्छा होती आणि एक स्वप्न होतं की पुसेगावात फायनलला गाडी हाणायची का तर म्हणजे पुसेगावात फायनलला राहायचं हे स्वप्न होतं. नंबर किती हो काय हो त्याचा काय घेणं देणं नाही. काय सांगशील मग आता तू झालायस 5 वर्षाचं 5 वर्ष म्हणजे मला आणि एका क्षणात तुला ही झाले काय सांग मला मैदान जसं पुसेगावचं जवळ आहे तसं झोप लागत नव्हती. होय. तेव्हा बैलांच्या प्रेम केले आणि ज्याला जीव थांबवतो ना हिंद केसरी महाराष्ट्र केसरी व्हायला त्याला ती मिळावं बाकी काय होय ना? नाही. मी दुपारी 2 वाजता घरी गेलेलो. घरी म्हणजे निघालेलो इथून एक 20 किलोमीटर लांब गेलेलो. बर. हा. आणि मग सेमीला तसं त्या गाडीनं मार खाल्ला का नाही हा. आपला राहुल पाटील आपला दादा राहुल दादांचा सर्जा हा. ती गाडी सेमीला मी आणली ना. होय. त्या गाडीनं मार खाल्ली की मला म्हणजे असं थांबच वाटत नव्हतं मैदानात. आयला म्हणलं आपण किती इच्छा अपेक्षा घेऊन या मैदानात आलेलो पण काय आज म्हणलं काय आपल्या नशिबानं साथ दिली नाही. नाराज झाला थोडासा. मी स्नॅप सुद्धा टाकला स्वप्न राहिलं म्हणून होय. आपल्या ह्याचा डोंगरावला आपल्या बॅनर लावतो Banner तिथे लावलाय. फ्लेक्सचा. हा. आणि घरी गेलो आणि मला अमित दाजींचा फोन आला कुठे आहे आता लगेच इकडे ये. होय. मला वाटलं काय तर दुसरं काय तर असेल. मी त्याच्यात आपलीत लगेच आलो म्हणलं नक्की काय झाले बघा इथं आलं मला म्हणले गाडी तुला हाणावी लागणार आहे. होय. ड्रायव्हर आपला सेमीला पडलाय पडलाय. हा. फायनलला तुला गाडी इंजुरी झाली त्याला हाना येईल पण त्याला रिस्क नको. बघू शकता अतिशय सर्वांनाच चेहरा नवीन चेहरा आज ह्या 2 नंदींचा बघायला भेटला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.